ब्रेकनंतर स्वागत आणि एक मोठी बातमी आहे। कुणाल कामराच्या खारमधील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी पोहोचलेत। या स्टुडिओवरती कारवाई होण्याची शक्यता आहे। खारमधील याच स्टुडिओमध्ये स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरानं एकनाथ शिंदेंवरती वादग्रस्त टिप्पणी केली होती आणि त्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी त्याच्या खारमधल्या स्टुडिओची तोडफोड केली। या स्टुडिओचा वीज पुरवठा सुद्धा आता खंडित केला जाण्याची शक्यता आहे। आमचे प्रतिनिधी विजय वंजारा आपल्या सोबत आहेत। विजय, महापालिकेचे कर्मचारी तिथे आलेले आहेत कारवाई करण्यासाठी, काय तिकडची परिस्थिती आत्ताची? नक्की आपण जर पाहिलं तर हे खारच्या या हद्दीत ही जी स्टुडिओ बांधण्यात आलेली आहे युनिकॉन्टिनेंटल म्हणून, सध्या या खारचे पश्चिमचे वॉर्ड अधिकारी विनायक विस्फुटे हे सुद्धा आधीच इकडे दाखल झाले होते आणि त्यांनी या स्टुडिओची पाहणी केली। या पाहणीनंतर त्यांना या स्टुडिओमध्ये काही भाग हे बेकायदेशीर त्यांना आढळलं आणि त्यावरती त्यांनी त्याचा पंचनामा करून त्यांनी तोडक कारवाईसाठी काही कर्मचाऱ्यांना हातोडासह बोलवून घेतलं आणि सध्या आतमध्ये स्टुडिओच्या आतमध्ये या जे बेकायदेशीर भाग आहे तो तोडण्याची सुरुवात झालेली आहे। बिलकुल, तर कुणाल कामराच्या या बेकायदेशीर स्टुडिओवरती खारमधल्या कारवाई करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी आलेत। धन्यवाद विजय दिलेल्या माहितीसाठी। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। कुणाल कामराच्या मुद्द्यावरनं विधानसभेत गदारोळ, कामराच्या अटकेची मागणी करत शिवसैनिक आक्रमक। स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ देणार नाही, सुपाऱ्या घेऊन अवमानित करणाऱ्या कुणाल कामरावर कठोरात कठोर कारवाई करणार, विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। कुणाल कामरा सुपाऱ्या घेऊन राज्यातलं वातावरण दूषित करतोय, कामराचा बोलवता धनी कोण हे शोधा, विधानसभेत बोलताना शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आक्रमक। कामराच्या स्टुडिओची तोडफोड केल्याप्रकरणी 11 शिवसैनिकांना अटक, खार पोलिसांची कारवाई, थोड्याच वेळात शिवसैनिकांना कोर्टात हजर करणार। कामराचा स्टुडिओ तोडला, त्याची भरपाई कोण करणार, संजय राऊतांचा सवाल, गृहमंत्रीपद सोडावं म्हणत फडणवीसांवर डागली तो। नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानकातील स्वच्छतागृहात कर्मचाऱ्याला जिवंत जाळलं, आरोपी शुभम जगतापला अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या। न्यायाधीश यशवंत वर्मांचा पदभार काढला, वर्मांच्या घरात सापडलेल्या जळलेल्या नोटांच्या प्रकारामुळे खळबळ, सरन्यायाधीश संजीव खन्नांच्या आदेशानंतर वर्मांवर कारवाई।